हेला पानाला काटायचं का बारकर काय? हे सोयाबीन आहे. मी बोलतो तेवढं सोपं नाही शेती करणं. हे पाखरण खाऊन टाकलं तर मग सगळं वाया जाणार. तुम्ही रोज येता वय किती वाजता? 8-8:30 वाजता. आणि जेवायला पोर आणून देते ते नंतर जाऊन मग आणायचं. उन्हाचं एवढं ऊन किती लागतं दुपारी? मग आता काय करायचं? त्यांची पण परत वाट चालले. हाय हो, मी तुझ्या ओळखी. ओळखीत नाही पण असं नाही ना ओळखी. बघ ओळखीत आहे थोडे पण हे लक्षात नाही ना झालं. छोटी आहे पिवळी पण बऱ्यापैकी मोठी आहे. हे पण जरा थोडंसं पांढरं झालंय. म्हणजे काय खाताय? तंबाखू खाताय? द्या मला पण थोडीशी. तर मी घरी आलो होतो. थोडंसं बॅटरी पण आपलं मोबाईल स्विच ऑफ झाला होता. तर आलो घरी चार्जिंग वगैरे करून. आता निघतो जरा बाहेर थोडं रानात एक फिरून येतोय. अन्न चालत दळण दळायला. कसलं दळण आहे? ज्वारीचं. आणि नाचणं पण सकाळी केलं होतंस ना? वाळत ठेवलेलंच मिक्स आहे बघ. ज्वारी आणि नाचणं मिक्स आहे ना? दरवाजाला कडे घातले, टाळा लावलाय. ठेव तिथं अन्न आलं लवकर. कुठं आहे भोपळे? नाही भोपळ्याच आहे. आलाय का भोपळा? हेला पानाला काटायचं का बारकर काय? एकदम असं लागत नाही तर. हे बघा हे का दिसतं ते की बारीक बारीक काटे एकदम. हे बघा बारीक बारीक काटे दिसत. हा हो आहे. तुम्हाला आहे ना? बरं रात्री हो ना आपले ठाण्याची एस टीने आलो. प्रवीण आला होता ना याला. हा 11 वाजता इथं आला. 11 वाजता आलो तुम्ही मुरडात. हो गाडी लेट होती. कुठे चाललंयस? काय ते? कचरा आहे. काय काढलं होय ते? किल्ला पूर्ण काढून टाकलं? काढलाच होय? आम्हाला किल्ला बघायचा तुझा. ठीक आहे तिने किल्ला काढून टाकला. मला दाखवत होतं पण अजून काय हीच करतात इथं. दुसरं गावात करत असतील तर माहित नाही. बघा काय सीन आहे. तर आम्ही तर चाललोय तिकडे. कुठं चाललोय आपण? बोरमाळामध्ये. आपलं तिथंच आहे ना शेत? जरा शेतात जाऊन बघून येतो. ते कशासाठी यूज करते का एरंड? एरंड तेल असतं का नाही? हां हां हां. ते ह्या फळांचं असतं. हे बघा हा हे गोल गोल दिसते ते ना काटेरी. हो तर आमचं बोरमाळातलं शेत इकडून जाय. तिकडून पण आहे ना काय एक वाट का नाही? इकडून पण आहे इकडून पण आहे. त्यासाठी पण एक वाट आहे. आणि इथून पण हे ॲक्च्युली पहिले कच्चा रस्ता होता. आता हे नंतर हल्ली डांबर केलेलं आहे. हे बघा नाचण्याचे कंच. अजून हिरवा आहे काढायला आला नाही अजून. बघा असं नाचणं असतो. हे पेरे किती दिवस लागतात बघायला? आले की मग काढते. अजून तरी 15 दिवस नाही काढू शकत. ओके. आणि हे कसलं आहे? होतं ते खाल्लं पाखरांनी सगळं. दिसतंय थोडं थोडं. त्याला काय दाणं राखलं जायचं ते नुसतं साईड राहतं. आणि एक कारळ आहे. कारळ हे बारके बारके दिसते ते. हो हे वालं ना? तेल असतं ना ते ह्याचंच असतं. हां हां हां. हे बघा फुलं आहे तुझ्या दिसते ते थोडं थोडं. अजून ही काही मावाळी नाही. पक सुकली ते का? सुकूनच काढायच्या वेळेला अजून वाढणार तेव्हा काढायचं. ओके जास्त वाढलं की मग नंतर ते काढायचं मग. सनफ्लॉवरचं हे पण हेच आहे ना? ना काय हे हायब्रिडच आहे. पण ज्वारी बाजरी हायब्रिड वेगळं असतं. हो ही हायब्रिड आहे आणि ज्वारी असते वेगळी. पण आता हायब्रिड पण पांढरी खड आहेत ज्वारीसारखं. ते बघ पट्ट्या लावल्या त्या पक्ष्यांना ह्याच्यासाठी चमकतं ना ते. पक्ष्यांना जरा येत नाहीत मग ते पक्षी जवळ इथे. रस्ता हे झालं खचलाय की इथं आहे. हे बघा हे वरून तिकडून पाणी येते. खचलं इकडचं खचलंय सगळं बघा.
इथं भुईमुंग आहे. लास्ट टाइम आपण एक व्हिडिओ काढला होता भुईमुंगचा. हा इथे एक भुईमुंग पूर्ण केले. आता हे मला वाटतं येईल 15-20 दिवसांनी काढायला ना. नाही आता एवढे आठवडा गेला म्हणजे 1 हप्त्यात काढायला येईल ते. झालाय बऱ्यापैकी तो. इथं हे काय करतं ते भात आहे का हायब्रिड सोयाबीन. हा आज म्हणलं वय ग मशीनचं ऐकू आलं नाही. सर बघता हे आपलं आवडतं का सोयाबीन होती हे म्हणलं होतं. हे तर हे आहे. हे पोलकट आहेत ना का तेच आहे. शेंगाचंच आहे सोयाबीनच आहे. हे थोडं वेगळं खराब काढलंयस का साईडला का मागलं. हे सोयाबीन आहे. हे पण हे सगळं सोयाबीनच आहे. ओके हां मला वाटायचं सोयाबीन ते मोठं असतं ना तेच असतं का डायरेक्ट. पण ह्याचं तेल काढतात ना. बोला ना आपल्याकडे ती कंपनी असते कशाला कोण निघतंय एक वर्ष माणसं सोयाबीनच खाते दिलंय. सोयाबीन जरा पौष्टिक पण आहे ना. ताळ्यात जरी आलं असतं तरी घेऊन गेलो. मग इथं कुठली मशीन आणली होती बोला तर मशीन. ह्या शेंगा फोडायची मशीन होती. हां हां बी काढायला शेंगा फोडायची मशीन. ओके मग वाळून बिळून मग नंतर ते विकायला न्यायचं हे. कसं काय आहे जर भाव कसा आहे तुम्हाला काय आयडिया असेल की नाही. 4200 ना ग 4200 कसं क्विंटल. क्विंटलमध्ये किती आहेत. क्विंटल मध्ये 100 किलो. ओके चांगलं आहे. मग पण याला खर्च पण होत असेल करायचं म्हणजे कराय काय खर्च झाला 5000 माणसं झाले भांगलायला किती गवत काढायला लागते. तिकडे भात आले ते 100 का ना. हे असं सोयाबीन करायला खर्च भरपूर आहे. विकायला काय विकतो आपण पण त्याच्यात काय प्रॉफिट भरपूर कमी भेटतं. इकडून जायचं आहे तो सरळ रोड कुठं गेलाय. ते असंच गेलाय पुढं डिगावडीचं तिथून कच्चा रोडच आहे पुढे. हे पोल्ट्री आहे इथं म्हटलं कोंबडा आम्ही लास्ट टाइम बघितलं होतं. सगळी खाली कोणी काही एक कोंबड राहिलं नाही कसलं. इथं लास्ट टाइम मी झालं 1 वर्षापूर्वी. मग ते अगोदर ठेवाय आता पण ठेवत असतील पण तो कोंबड्या काय मेले का काय जाणार. असं म्हणलं होतं भात करायचं. काय भात आहे किती दाट पडले गोवाडवाने. कुठलं दुसरं असेल का. तर नवीनच आणतो ना पोरगा. भारी आलं हे सगळं वाऱ्यानंच पडलं वाटतं. पावसानं झाले ते नाचणं काटून काढलंय आता ते खाली काढ आहे नुसतं. नाचना तिकडं आणि इकडं अर्ध हे कसं काय. ते पुरलं नसेल तेव्हा हे लावले. ओके हां अगं म्हणजे नाचणं टाकलं ना अर्ध मग भात टाकून टाकले. आपल्याला अजून असं पुढं चालत जायचं आहे. नाही हायब्रिड आहे. हे खाली पाकरा नुसतं हेच राहिले पोते. लय नुकसान आहे. मग हे आता काय राहिलंय. आपलं केलं होतं ते बुडवलं ना. काय म्हणजे जास्त केलं होतं आपल्या शेतात. मग गावात लय आलं त्याच्यामुळं बांधतच नाही. ते एवढं नुकसान होतंय तर मग ते करण्यामध्ये सगळं खर्च होते. मग हे बघ खाल्लं नाही जास्त. हे सारखी बक्की बसली ना येऊन ते. आणि इथं हे पण लावलं ते ना त्यांनी सारखं कंटिन्यू. काय आवाज येतोय का पाखरांचा लय. दिवसभर पाखरं असतील. हे इकडे सगळी पाखरं ओढून बसते येतात. दिवसभर यायला लागतं हो इकडं. मग पूर्ण दिवस इथं जेवण बसायला लागतंय. आपण बोलतो तेवढं सोपं नाही शेती करणं. पाखरानं खाऊन टाकलं तर मग सगळं वाया जाणार. हे आपलं वावर आहे. काय पेरलंय. कुठं जागा आहे का. काय पेरलंय. जोंधळा. हे तर नाव ऐकून आहे सगळं पण आता लक्षात नाही झालं ते कसं दिसतं ते. एवढं लेट काऊन पेरलं आपलं मग. अरे ह्यांच्यावरच पेरलं होतं मग जास्त गवत आल्यामुळं भांगलच नाही त्याने. आता ह्यात कसं गवत आहे हे भात आहे. हां भात किस्त आले याच नुसतं गवत भरलंय ना. पिवळं का ना. हो
असं गावातलं होतं म्हणून कधी भांडलंच नाही. गावात जास्त आल्यामुळे आपण मग परत पेरलं वय. मग ते गावात जास्त आले औषध मारलं गावात मारायचं. हां मग त्याच्याने ते पण मेलं असेल. ते कुठे कुठे होतं ते मारणारच ते मारूनच टाकलं ना. तिथं जोंधळा तरी धमामतोय नीट. कुठं आता थोडं थोडंसं आलाय वाटतं. ठीक हे एकच पट्टी आहे ना आपली. ते खालचं एक पेरलंच नाही. तिकडं हे इथंच आहे का? तिथं आहे खाली. हे मध्ये खाली. त्याला अजून जाईल महिना. मोठं व्हायला मग महिना वय हे जानेवारीमध्ये येतं असं. मग यांचं लवकर हे पेरलं. बाग पेरलंय. मग किती भारी वाटतंय. इथून आहे का वर यायला वाट? आहे की इथनं? तुम्ही डबा घेऊन बसलाय वे. पक्षी आले की लगेच उडून जातील. औषध मारलंय आता हे बी नांगरतील की पेरायचं आहे ते कवा पेरते पाऊस पड. मी बळद लय किस्तान होतं म्हणून मी काल एक काडी होती तेवढं जाळ ते आज आणायची ते आणले नाही म्हणजे हे उभी जाळून टाकायची. हे तुमचं वावर आहे व्हय? नाही मग समाधान हां तुमचं माझं हे खालचं समाधान माहिती आहे ना तू? माहिती आहे की समाधान. तो बी ओळखतो की मग त्याला. तुम्ही रोज येता वय? किती वाजता? 8-8:30 वाजता. आणि जेवायला? पोर आणून देते ते नाहीतर जाऊन मग आणायचं. उन्हाचं एवढं ऊन किती लागतं दुपारी? मग आता काय करायचं. खाऊन दिलंय का नावाला? मग दुपारचं झाडाखाली 10 माणसं केली पहिलीत आणि भांगलून काढली. 4 माणसं ह्यातलं निमानाचं ना मी आवडलं. आज भांगलेलं उद्या भांगले इतकं तुरडं नाचण्याचं. 4 दिवस भांगलं. आता किती वाजता जाता घरी? जाणार किती वाजता? 6 वाजता. आता 6 वाजले. वाजले की सूर्य मावळला. खूप मावळला पण अजून बसते ते ना पात्र. हे बघा हे वावर पूर्ण राखण करण्यासाठी थांबतात सकाळपासून हो 6 वाजेपर्यंत. म्हणजे दुटे झाले तुमचे एक प्रकारे. हो सकाळी यायचं संध्याकाळी निघून जायचं जेवून खाऊन. मग चला येतो. तुम्ही पण आता जावा आता घरी हो नाही थोड्या वेळात. असं असतं गावाला राखण करायला लागते. नाही तर आपण बोलतो हे पाहिजे ते पाहिजे पण सोपं नाही शेती करणं. आता ते एवढे सकाळी सकाळी येऊन ड्युटी प्रकारे काम करते का नाही. कवाच्या कवा आले तर पाखरं खाऊन मग जर 2-3 दिवस जर कोण आलं नाही तर ते संपलं. मग एका दिवसात पाखरं खाऊन टाकतील. अशी कष्ट करतात गावची लोक. आता हे तर काटून नेल्यागत केलं या. बाबा झाले आता. एवढंच आहेत. तोड शेंगा तोडून टाक की तिथंच. काय करायचं घेऊन जायला. कच्च्या शेंगा हे खायला चांगलं लागतं. परत काढायला लागल्यावर भेटला टाइम ते घे. जेव्हा भुईमूग काढायचा टाईम असेल ना तेव्हा 1-2 दिवसाचा अगोदर सांगूया. शनिवार आपण एक दिवस येऊया. हे गोडच लागतं. म्हणजे गोड म्हणजे एकदम ओल्या असतं तर बाहेर लागतं. ओलेच की आता या ट्रोंबेच आहे का याला चव जरा कमी असते त्या शेंगांना. म्हणलं तर कोंडा आहे का आहे कोंडा. हे कोंड हो सोया काय प्रकार आहे त्याचं? झाडाच्या तिथे घालायला लागतं ना औषध घालताना. ओके हां. ॲक्च्युली झाडाला औषध घालायचं त्यासाठी कोंडा बघायचं होतं. तो कोंडा हा इथे. तर सूर्य पण मावळलेला आहे. चला आता आपण घरी जाऊया. यांची पण परत वाट चालले. आम्हाला मारतील ना नाही तर मारित आता धरून घेणार ते सोड मोकळी कुठली. काबले दुधाचं काय आहे का? दुधाचे गावलं नाही ते. हे बारीक आहे कोण आहे. अगं तुला म्हणतोय कुठे चाललाय. तुला बोलतोय कोणीकडे चाललाय. हाय हो मी तुझ्या ओळखीत. ओळखीत नाही पण असं
नाही ना ओळखी बघ ओळखीत आहे थोडे पण हे लक्षात नाही ना झालंय. लगेच असं नाही कळणार. नाही होय. पाठी टाकायला का कधी आलास? कालच आलो. होय. काल रात्री हा 1 वाजला 12 वाजला होता घरी यायला. होय. हम्म. त्या रात्री जाऊ हो ह्याच्या इष्टीने आलो ना ठाणा मुरुड. येते गाडी होय. मग मायाला इकडे फिरताय हो. गेलं जरा बार मात म्हटलं पेरलं होतं ते उगवले का नाही अजून उगवले कुठं कुठं. अगं तसं कुठं उगवून असं कुठे कुठे जसं दिसते ते ताठे असेल नाही दिसत. पाऊस पडला तर दिसत नाही तर मग काय कुठं तरी दिसतंय कुठं तरी. हो हो. हा किल्ला बनवला होता मी. एक किल्ला सकाळी यायचं होतं बघायला पण कुठला किल्ला बनवला तर कुठला प्रतापगड. लगेच काढते आज दिवस ठेवायला पाहिजे होतंस. चांगलं झालं तर तेवढंसं ते महाराजांचं सगळं दिसलं असतं तर बरं वाटलं असतं. ठीक आहे. महाराजच काढून टाकले होय लगेच. महाराजांना दुसऱ्या लढायला पाठवलं. हे आमची टाकी पाण्याची ती होय ती पांढरी पांढरी दिसते ती. तिथं वाईट टाकी दिसते ना ही एक दुसरी टाकी. आता बनवले झालं 15 दिवस. मस्त बनवलंय. लास्ट टाइम आलं तर पूर्ण खराब होतं. हे बघा हे मस्त कट्टा बनवलाय आता दिवसात झाडाच्या खाली बसायला. वडाचं झाड आहे. वडाचं झाड आहे ना का पिंपळाचं? वडाच्या झाडाखाली मस्त. हे लास्ट टाइम आलं तर एकदम खराब होतं. आता मस्त केलं. कधी ह्याच आत्ता या महिन्यात बनवलंय का? 1 महिना झाला. एकच महिना झाला ना. मस्त झालंय. इथं वावर आहे आमचं. तिथे झाडं लावलेत. लास्ट टाइम तुम्ही बघितलं असाल जेव्हा एक व्हिडिओ काढला होता याच्या अगोदर भरपूर टाईम झाला. मीठ टाकलं होतं तेव्हाचा व्हिडिओ काढला होता. ही केळ तर हे पूर्ण झाड आहेत ना आमचे आहेत. केळीचं पान आपलं केळीचं झाड, हे फणसाचं झाड, इकडे आंबा आहे, तो पण आंबा आहे, इथे पण आंबा आहे, इथे पण आंबा आहे. आणि ही पिरवी आहे वे लय छोटी आहे. छोटे आहेत पण हे झाले मोठे. ह्यो मोठा झालाय पिरू. थांबते काढते. छोटी आहे पिरवी पण बऱ्यापैकी मोठी आली ते. हे काय हे पण जरा थोडंसं पांढरं झालंय की म्हणजे नाही लागायचं नाही हो. लागेल उलटा. हो तो पुढं एक झालंय पांढरं दिसतोय का? हे बारका पण झालाय पांढरा खराब झालाय काय झालं नको तो लय बारका आहे. ते झालाय. ह्यो ह्यो तो मध्ये बघा दिसतोय तो वरती हांगा तो बारका कावळा आहे हा. पाड लागलाय का? तर ते खालाच बघू दाखव तो. चांगलं झालंय की मस्त. एवढंच ते पांढरा पांढरा आहे मस्त एकदम म्हणजे पिकलाय. उद्याचा दिवस जाऊ दे तर बुधवारी काढायचं तर. ह्यो खाऊ का बारकाचं? थांब खाऊ नको धुया नको का. का करायचं तुझ्या ते काय औषध थोडं निसर्गाचंच आहे ना. त्याला नाही औषध. दर हे दर हे खातो मोठा का मोठा दर घरी घेऊन जा बारका खातो. चला हा छोटासा पेरू खाऊया आपण. तिथे धुया आणि मग काय केळ आहे. ही केळं ती केळं तेवढूनच होती ते लावली तेव्हा. केळीचं झाड हे दोन्ही वय. हो मग हे मस्त वाढलं एवढं. त्याला काय झाले काय माहित. याला पिलो किस्त आलं तेव्हा किती आलं ते बघ. हे छोटी छोटी ना. हो. 1 2 3 4 हे बघ इकडे 5 1 2 हे 3 उगवणार असं सगळं मोठं ह्याच्यासारखं. 4 5 हे बघ इथे आलं 6 आलं ते. चांगले झाले ते मस्त एकदम. खाली एकदा वर गेलो ना खाली ते वर भरून ती केळे आले ते काय एकदा पण अजून अजून मोठं होणार जरा. एवढं मोठं नाही होणार. ही बुटकी झाड आहे. चला ही आमच्या गावातली शाळा आहे. इथं नळ आहे. हा पेरू खावा डायरेक्ट धुवून. हाय गोड आहे. छोटस आहे पण मस्त गोड आहे एकदम पेरू. काय करताय? तंबाखू खाताय?
द्या मला पण थोडीशी. नाही मस्करी करतो तू. तंबाखू मी खातोय. आता मला तुम्ही खाताय म्हणून असंच बोललो, मागितली थोडीशी. ते सकाळी मी आलेले. कोण होय मी त्या बोर्डाला खाली गेलो. येऊन तर टाकून पळा. आता राशन वाटतंय वे. आता कंदील पेटवलाय. वाजले 6:30 वाजलेत. 6 वाजून 10 मिनिटं झाले ना. हा बघा असं आहे कंदील. ही अशी लाइटिंग केली घराला थोडीशी. अण्णाने केलेत. इकडून अशी लावली पूर्ण अशी. थोडंसं धूप करतोय. मच्छर येतील ना, येत आहेत त्यामुळे थोडं पेटवतो. तर आता रात्र झालेली आहे आणि आता थोडंसं ते हे पेटवतोय. म्हणजे धूर होईल थोडासा. धूर झाले की मच्छर वगैरे पळून जातील. असं बाजूला सगळं झाड असल्यामुळे थोडं मच्छर येतात कधी कधी. ही लाईट लावू का नको होतं राव. ते केमरी पण येतात तिथले लाईट लावली की किडे येतात. त्यामुळे आम्ही घरातली पण लाईट बंद केले. ही छोटीशी फक्त पण लावून ठेवले.